दौंड तालुक्यामधल्या रोटीमध्ये श्री रोटमलनाथ मंदिरात पारंपरिक जावळ विधीवरून वाद निर्माण झाला। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या प्रतिक्रियेनंतर रोटीत महिलांनी आंदोलन केलंय। जावळाच्या कार्यक्रमाला महिलांचं सक्तीनं मुंडन केलं जातं, त्यांना विद्रूप केलं जातं असं विधान रुपाली चाकणकरांनी केलं होतं। मात्र हा आरोप शितोळे घराण्यातल्या महिलांनी फेटाळलाय। कोणतीही तक्रार नसताना चाकणकरांनी विकृत प्रथा असा शब्दप्रयोग केल्याने महिलांनी आंदोलन केलंय। रुपाली चाकणकरांनी माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे। या सगळ्या गोष्टींचा दबाव तिच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की तिला सक्तीनं विद्रूप केलं जातं आणि म्हणून या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या वतीनं याची दखल घेत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत याबाबत संबंधित मंदिर प्रशासन आणि त्यामध्ये जे कोणी हे अमानवी प्रथा सुरू करून यामध्ये महिलांना विद्रूप करत असतील त्यांच्यावर आजही अनिष्ट रूढी परंपरेच्या माध्यमातून त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना आणि त्या पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। एकतर रुपाली ताई म्हणजे ताई म्हणवतात महिला आयोगाच्या, पण ताई हे नातं असं असतं की ते पहिल्यांदा छोट्या बहिणीला विचारतात की तुझ्यावर काय अन्याय होतो का, न विचारताच त्यांनी हे विधान कसं केलं। आणि तसं आम्ही म्हणजे मी अभिमानाने सांगते की आमचं क्षत्रिय घराणं आहे। क्षत्रिय घराण्यातल्या स्त्रिया ह्या स्वतःच्या मुलांना लढायला शिकवतात। त्या आम्हाला आमच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणजे महिला आयोगाच्या असल्या खोट्या अफवांची पण गरज नाही आहे किंवा त्यांच्या सहानुभूतीची गरज नाही। आम्ही स्वतः खूप कणखर आहोत, खूप खंबीर आहोत। शितोळे घराण्याच्या सुनेमार्फत वगैरे आमचा म्हणजे जुलै 2025 मतलब ऑगस्टमध्ये आमचं जावळाचा कार्यक्रम झाला आहे। तो स्वइच्छेने मी एक डॉक्टर असून मी पूर्ण माझ्या केसांचं मुंडन केलेलं होतं वगैरे, माझ्या जाऊबाईंनी पूर्ण केस दिलेले गेले होते। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन नव्हतं वगैरे, कुठल्याही प्रकारचं असं बंधन नव्हतं, तर ते स्वइच्छेने होतं। याच्यामध्ये एकच आहे की आमचं ते रोटमलनाथ देवाचं एक खूप मोठा मान आहे, सन्मान आहे आणि तो आम्ही जोपासणार। मी शितोळे घराण्याची सून आहे। शितोळे सरदारांचा जो मान आहे, जो सन्मान आहे तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे।